नमस्कार मित्रांनो, मैदान चालू आहे निमसोडचं आणि त्या निमसोडच्या मैदानामध्ये आता बकासूर आणि घोटचा सर्जा या जोडीनं दाखवून दिले की ही जेव्हा जेव्हा पळालेत तेव्हा तेव्हा दहशतच केली या जोडीनं. आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात या प्रत्येक गावामध्ये या जोडीची चर्चा आहे, कारण की संबंध महाराष्ट्राला माहिती आहे ही जोडी काय पळते, कशा पद्धतीनं पळते. माहित आहे मोठ्या मैदानात ही गाडी चांगल्या पद्धतीने पळते, दहशत असतेच. आणि आज दहशत या जोडीनं केलेलीच आहे. संबंध महाराष्ट्राने बघितली कशा पद्धतीची दहशत आहे. काय गाडी पळाली, सुंदर अशी गाडी पळाली. या बैलगाडा शहर क्षेत्रातील मोहिल शेठ धुमाळ सुसगाव यांचा बकासूर पळाला आणि नाना प्रधान आणि त्यांच्या जे सहकारी आहेत त्यांचा घोटचा सर्जा पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे बबलूच्या किल्ले मच्छिंद्रगड यांनी. आणि काय संबंध महाराष्ट्राने बघितलं, 25 नंबर गटामध्ये ही गाडी पळाली होती. मैदान जे आहे ते पित्री लेव या चॅनलवरती चालू आहे. आता मी जातोय सेमी फायनलच्या बघायला, फायनल बघायला. बकासूरची मुलाखत 100 नाही 1001% येईल, काळजी करू नका. आज बकासूरची मुलाखत घेतल्याशिवाय मैदानातनं काय मी येणार नाही, कारण की संबंध महाराष्ट्राला ते बैलाची एक मुलाखत बघण्याची एक उत्सुकता आहे. आणि काही लोकांना असं वाटतं की प्रश्न विचारावे मोहिल शेठ धुमाळ यांना की बकासूर हलक्या पायऱ्यात का पळतोय. नक्की विचारतो मी त्यांना काय नक्की काय भानगड आहे. बकासूर हलक्या पायऱ्यात पळतोय किंवा मोठ्या पायऱ्यात पळतोय, आपला नाव करतोय, आपल्या मालकाचं नाव करतोय, फॅनसाठी करतोय. परंतु आज बकासूरनं दाखवून दिले की ज्यावेळेस मोठ्या मैदानामध्ये तो पळतो त्यावेळेस तो कशा पद्धतीने पळतो, कसा पळतो सगळा महाराष्ट्र बघतो. आणि काय गाडी पळाली, कसा योग जुळून आलाय बघा, सगळ्या महाराष्ट्रानं बघितले. लय दिवस झालं या जोडीची, एक तब्बल 1 वर्षानंतर ही जोडी दिसली आपल्या मैदानामध्ये. 1 वर्ष झालं ही जोडी एकमेकांच्या विरोधात पळत होती, एकत्र पळत नव्हती. बघितलं तुम्ही आता मला वाटतं पेडगावच्या मैदानामध्ये पळाली, त्याच्यानंतर काय जोडी ही पळाली नव्हती. आता पेडगावचं मैदान येईलच असं वाटते मला, परंतु असो वर्षच म्हणावं लागेल, कारण की तुम्ही बघितलं काय या दोन्ही नंदी एक महाराष्ट्राची एक लाडकी जोडी आहे. आणि प्रत्येक नंदीचं एक आवडतं पळणं. आणि त्यात बकासूर आणि घोटचा सर्जा म्हटलं की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की कशा पद्धतीने ही जोडी पळते. आणि त्याच्यावर बबलू चाचा असल्यानंतर कमालच होते. बघूया आज गट तर काढलाय सुट्टा सेमीला, एवढं सोपी गोष्ट नाही आहे, आव्हाने खूप मोठी आहेत. कारोंडेकरांचा चिक्या आणि हिंद केसरी लक्ष आहे, ही जोडीसुद्धा एक टॉपची जोडी आहे. संघर्ष योद्धा बुलेटसुद्धा आहे आणि त्याच्या जोडीला कार्तिकसुद्धा आहे. आणि गर्णिकीकरांचा राजासुद्धा आज पळणार आहे, तो चेंडूसोबत पळणार आहे गट क्रमांक 31मध्ये. बघूया तो सुद्धा कशा पद्धतीनं आज पळतोय आणि त्यालासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तो सुद्धा आज म्हणतात ना, जी गाडी मरत नाही ना ती राजा मरतो. बघूया आज राजासारखाच पळ, आज तुझा पळ बघायचे संबंध महाराष्ट्राला, कारण की चेंडूसुद्धा एक चांगलाच नामांकित नंदी आहे. आज राजासुद्धा आपल्याला 100% गुलालामध्ये दिसेल. गर्णिकीकरांचा राजा पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा काय मला दिसला नाही, मला काय समजलं नाही. बघूया कोणत्या गटात जर असेल मैदानामध्ये तर मला कमेंट्समध्ये सांगा की तो कोणत्या गटामध्ये पळणार आहे. रैनाबद्दल सुद्धा अपडेट जरा थोडीशी द्या कमेंट्समध्ये. सगळ्या महाराष्ट्राचे लाडके नंदी त्या मैदानामध्ये पळणार आहे. तर छत्रपती संभाजीनगरकरांचा जो लखन आहे तो काय पळालेला नाही आहे. आणि बघूया सर्जा 10 बघूया कोणत्या गटामध्ये पळतोय, त्याची कुठं चिठ्ठी निघाली, मी सकाळी सांगितलंय तुम्हाला. बघूया काय होतंय. आता मी थोडंसं रानामध्ये आलोय, थोडंसं आमच्या शेतामध्ये आहे, व्हिडिओ करण्यासाठी आलोय. आता थोडीशी काय करतो, व्हिडिओ टाकतो म्हणलं, बकासूरची थोडीशी व्हिडिओ टाकावी. नंतर थोडासा मोबाईल चार्जिंगला लावतो, 1-1:15 वाजता हालतो, तिथं 2-2:30 वाजेपर्यंत पोहोचेन, म्हणजे सेमी चालू होतील. आणि बकासूरची सुट्टीची व्हिडिओ जी आहे तुम्हाला घेऊन येईन. तिथं गेल्यानंतर बकासूर ज्यावेळेस सेमीला ज्यावेळेस खाली पळायला जातो ना, त्यावेळेस खालनं वर पळतो का नाही, तो व्हिडिओ तुम्हाला मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल. कशा पद्धतीचा सुट्टी असते बकासूरची, खूप दिवस झालं बकासूरची व्हिडिओ टाका म्हणते. सुट्टीची कसा पळते, कसं असतं नक्की खाली त्यांचं नियोजन. बघूया सगळ्यांना दाखवेन, काही काळजी करू नका. जातोय मैदानामध्ये, बकासूरची मुलाखत घेण्यासाठी जातोय, सगळ्या नंदींची मुलाखत घेईन, जेवढी शक्य होईल तेवढी. अगदी गरिबाची सुद्धा मुलाखत घेईन, सकाळी सुद्धा सांगितले, कारण की आपण सगळ्या महाराष्ट्रात आपल्या सगळी लोक आपल्यावरती प्रेम करतात, खूप प्रेम करतात. आणि त्यांचं प्रेम असंच आपल्यावरती राहू द्या. आणि खास करून आज मथुर आणि लखन ही जी 2 टॉपचे नंदी आहेत ते काय पाळण्यासाठी येणार नाही आहेत. मथुर मुंबईमध्येच आहेत. काही लोक विचारतात कमेंट्समध्ये की मथुर आहे का दादा,
मथुर काय नाही आहे, भुंगासुद्धा नाही आहे. बघूया विठ्ठल नानांचे टॉपचे नंदीसुद्धा आपण विठ्ठल नानांची सुद्धा मुलाखत घेऊया. त्यांची एक नवीन खरेदी कोणती आहे, कुठनं घेतली, कितीला घेतली, काय सगळं विचारूया. काही काळजी करू नका, सगळे जेवढे तुमचे प्रश्न असतील ते सगळे मी विचारतो. आणि बकासूर आणि घोटचा सर्जा या जोडीला कोण रोखू शकतं कमेंट्समध्ये सांगा, कारण की या जोडीला आज जर रोखणं तरी कठीण आहे. मग कितीही टॉपचा पायरा असू द्या, कारण की ही जोडी जेव्हा जेव्हा पळाली तेव्हा गाडी फॉलच झाली, नंतर एक नंबरच केला आहे. बघूया आज काय होतंय, कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.